सॉरी मी चुकून राहुल म्हणलं, राजीव गांधींच्यावर, स्वर्गीय राजीव गांधींच्यावर बोफरचा आरोप झाला, करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद. नाही तर तेवढंच दाखवत बसले असते, अजित कसा चुकला, अजित कसा चुकला. त्यांना दुसरं काय कळतंय. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं. अरे ठीक आहे ना, त्याच्याच पोराचं घेतलं ना, आता बापाचं घेतो. काय बाप ताटात काय वाटीत काय. परंतु स्वर्गीय राजीव गांधी, मी सत्तेला पापलेला माणूस नाहीये, पण चव्हाण साहेबांचा विचार, चव्हाण साहेबांचे आज जो दाखवलेला रस्ता आहे, मी ह्यावेळेस जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा दिलाय त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न मिळालं पाहिजे अशा प्रकारची आपण मागणी केली. ठीक आहे, उशीर झाला, परंतु अनेक मोठ्यांना स्वर्गवासी झाल्यानंतर देखील तशा पद्धतीनं पुरस्कार मिळालेले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये चव्हाण साहेबांच्या बरोबर काम करणारे, त्यामध्ये किसनवीर आबा असतील, त्याच्यानंतरच्या काळामध्ये काम करणारे लक्ष्मणराव तात्या पाटील असतील, मदनराव पिसाळ असतील, आम्ही ज्यांना जिल्हा परिषदेमध्ये कामाची संधी दिली ते आपल्या सगळ्यांचे सहकारी, त्या संदर्भामध्ये बाळासाहेब भिलारे असतील, अशा वेगवेगळ्यांची आठवण येते. मी त्यांना सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही. येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं, बाकीच्यांना सावरावं लागतं आणि त्याच्यातनं आपल्या परिसराला पुढं घेऊन जावं लागतं. आज मकरंद आबा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना दिवस कमी मिळालेले, त्या कमी दिवसामध्ये 24 तास काम करून आपल्याला 7 तारखेला जे मतदान आहे ते महायुतीचे उमेदवार श्रीमंत उदयनराजे भोसले, ह्याच्या छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारच्या गादीचे वारस आहेत. आज देखील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण अनेक जण, अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं नाव घेतो, त्यांच्या पुढे नतमस्तक होतो, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. आम्ही सतत सांगतो की 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन, मावळ्यांना बरोबर घेऊन महाराजांनी त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये देखील काम करत असताना आपल्याला, तुम्ही बाकीचा काही विचार करू नका, कामाच्या बद्दल तुम्ही आमच्यावर सोडा. मी राज्य मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर अनेक इथं बसणाऱ्या मान्यवरांना माहिती आहे, कदाचित तुम्हालाही माहिती असेल, मी इथं मेडिकल कॉलेज सरकारचा आणायचा प्रयत्न केला, थोडा उशीर झाला, जागा मिळाला, नंतर जागा घेतली, काम सुरू झालं. मित्रांनो, विकासाकरता आपण काम करूया. मी आज तुमच्याकडं विकासाकरता मतं मागायला आलेलो आहे. आज मोदी साहेबांना देशाचे विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं. जगामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय राजकीय नेता कोण आहेत तर ते नरेंद्र मोदी साहेब आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे असं असल्यामुळं एक एक खासदार त्यांना पाठिंबा देण्याच्या करता दिल्लीला गेला पाहिजे. मगाशी बोलत असताना मी त्या ठिकाणी अशोक बापू गायकवाडांचं भाषण ऐकत होतो. कारण नसताना अनेक पंतप्रधान होऊन गेले. मला वाईकरांनो, महाबळेश्वरकरांनो, खंडाळाकरांनो एक सांगा रे, राहुल गांधींवर बोफरचा आरोप झाला, डॉक्टर मनमोहन सिंगांच्या वर देखील, सॉरी मी चुकून राहुल म्हणलं, राजीव गांधींच्यावर, स्वर्गीय राजीव गांधींच्यावर बोफरचा आरोप झाला, करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद. नाही तर तेवढंच दाखवत बसले असते, अजित कसा चुकला, अजित कसा चुकला. त्यांना दुसरं काय कळतंय. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं. अरे ठीक आहे ना, त्याच्याच पोराचं घेतलं ना, आता बापाचं घेतो. काय बाप ताटात काय वाटीत काय. परंतु स्वर्गीय राजीव गांधी, मित्रांनो, त्यामध्ये मी आपल्याला सांगतो त्यांच्यावर पण बोफरचा आरोप झाला. मी त्यांनी मला तिकीट दिलं होतं 91 साली बारामती लोकसभा मतदारसंघाचं, नंतर एक दुःखद घटना घडली आणि राजूजी आपल्यातनं निघून गेले. पण त्याच्या आधी मिस्टर क्लीन अशा प्रकारची त्यांची इमेज होती. तरी देखील बोफरचा आरोप, त्याच्यातनं त्यांना सत्ता सोडावी लागली. डॉक्टर मनमोहन सिंगांना 2G ते तरी एवढं फेमस झालं की विचारतात सोय नाही. हां, कोळसा नाही, ते आता 2G झाल्यावर कोळसा, कारण कोळसा काळा असतो ना जरा, नंतर कोळसा.
त्याच्यामध्ये कोळसा घोटाळा, ज्या माईन्स आहेत खाणीच्या बद्दल त्यांना ॲफिडेव्हिट द्यावं लागलं, त्यांचं म्हणणं मांडावं लागलं. मित्रांनो, एक गोष्ट मान्य केली पाहिजे, माझी विचारधारा वेगळी आहे. मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. पण कधी कधी 2 पावलं पुढं मागे सरकावं लागतं. आम्ही 19ला नेत्यांनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं नाही आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर जायचं. आम्ही गप गुमानो राजीनामा दिला, उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेलं. मला सांगितलं त्यांच्या अजिबात तक्रार येता का म्हणे. 2.5 वर्ष असं काम केलं, मकरंद आबाला विचारा, एक तक्रार जाऊन दिली नाही. उलट ते म्हणले, राव तू लयच चांगला आहे. म्हटलं तुम्हाला नंतर कळलं हो मी लयच चांगला आहे, आधी कळलं असतं तर आपण दोघं कवाच कुठे गेलो असतो. पण हरकत नाही, तो विषय इथला नाहीये. माझं तुम्हाला हे सांगणं आहे की त्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तशा आम्ही केल्या, परंतु 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर एक एवढा देखील शिंतोडा उडवल्याचं कोणाचं उदाहरण दाखवता येणार नाही. हे आपण मान्य केलं पाहिजे. आज आपल्या आजूबाजूची राष्ट्र